आम्हाला जाताना लोक लागले. खूप चांगली कार आहे ही वॅगनर. सुधीर पवार. आपण आता वडनेर गावामध्ये आहोत. वाघोली पासून 70 किलोमीटर अंतरावरती, नगर जिल्ह्यामध्ये, पारनेर तालुका. काय सांगायचं अजून? फुल मेहनत चालू आहे गड्या नकुल. हो लागला होता बस संपला. वावर इज पावर. कंटिन्यूड. कसं चुकतंय तोंड बघ. काय करून राहिला रे ओम? अरे बाळा, तेल जर काढलं नाही ते सांडून सांडून करा होईल, म्हणून मग आता आपण यात टाकू तसं. आपण बघू शकता इथे के एल राहुलचा नंबर 1 आणि सचिन तेंडुलकरचा नंबर 10 पाण्यासाठी भरपूर मेहनत करत आहेत. यांनी क्रिकेट ग्राउंडवर तरी त्यांचं नाव नाही ठेवलं, पण इथं ते बरंच नाव ठेवत आहे. चांगली मेहनत करत आहे आपल्या. आता सांगतो हा रोडगा कसा खा लागते. असा फोडायचा, असं चुरायचा, असा चुरला ही टाकायची भाजी त्याच्यात आणि थोडंसं टाकायचं वरून आणि याला चुरायचं आणि खायचं. हे गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल द वाइब्रेंट्स. तो अभी आज का है संडे और मॉर्निंग के ऑलमोस्ट 6 बज चुके हैं. आज हम लोग कुछ नया ट्राई करने वाले हैं. टीम के साथ थोड़ा बाहर जाएंगे, पार्टी करने का प्लान है. तो पहले तो मैच खेलना है. मैच के बाद 9:30-10 बजे तक हम लोग निकल जाएंगे. पूरी से कई 70 किलोमीटर बाहर हमारा एक डेस्टिनेशन है. वहाँ पे जाके हम लोग एक वेज पार्टी करने वाले हैं. तो चलिए फिर आज का दिन चालू करते हैं. ये हमारा पिकअप टू आज का. चलो रे, गाडी आ गई. अंधार असून पण एवढे लोक खतरनाक क्रिकेट प्रेमी आहेत आमच्या टीम मध्ये, डेडिकेटेड. ग्राउंडवर पोहोचल्यानंतर आम्ही केला थोडा वॉर्मअप आणि त्याच्यानंतर केली थोडी कॅचिंग प्रॅक्टिस. प्रॅक्टिसनंतर झाला टॉस. टॉस हारल्यामुळे आम्हाला भेटली बॉलिंग. काय कपिल, बॅटिंग बॉलिंग झाली का? बॅटिंग बाकी आहे. तू बॅटिंग करतो आता. भेटते का? 36 मध्ये काहीतरी पाहिजे 50 आहे. येतो मारून. हो कॅप्टन, बॅटिंग भेटते का? कॅल्क्युलेशन सांगू मी. 36 मध्ये 8 चक्के मारले किती तू? अमित भाऊ, बॅटिंग आहे का? यानं मा बॅटीवर नंतर मारला. मॅच खूप रोमांचक झाली होती आणि आम्हाला लास्ट बॉलमध्ये पाहिजे होती 6 रन. ते काय आम्ही काढू शकलो नाही, म्हणून आमची शकल खराब करून आम्ही निघालो आमच्या जर्नीसाठी. फायनली गाइस, आमचा प्लॅन झालेला आहे की इथून आम्हाला कुठं जायचं आहे. आमच्या टीममध्ये जे सुधीर भाऊ आहे, वडनेर गाव आहे त्यांचं, इथून पुण्यावरून काहीतरी 70 किलोमीटर. आम्ही तिथं जाणार आहे आणि आमचा बेस जो ठरलेला आहे तो विदर्भ स्टाईल रोडगे प्लस आलू वांग्याची भाजी आणि गपगप शिरा असा वाला विषय आहे. आणि आमचे जे मास्टर शेफ आहेत ते आहेत अमित भाऊ विदर्भ स्टाईल वांग्याची भाजी बनवणार आहेत आणि गपगप शिऱ्याचा आपण व्यवस्था करावी. रोडगे मास्टर. हा रोडगे मास्टर आहे. हा कुठचा आहे? मी रोडगे बांधून देणार आहोत. मला रोडगे बांधायचे डायरेक्ट दिसतोच. छानपैकी टीमसोबत ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीसाठी. जाता जाता आम्हाला खूप काही चांगले रोड, नारळाचे झाडं, चांगले व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. आता आमचा बेत होत आहे. अमित भाऊ काय काय घेतलं आपण आता? आपण गंज घेतले 4. कशासाठी? गंज घेतले आपण. एक नाही का वरण बनवासाठी, एक भात बनवासाठी, एक आलू वांग्याची भाजी बनवासाठी आणि आपण एक मोठं पातेलं घेतलंय ज्याच्यामध्ये आपण कणिक जे रोडगे बनवायचे आहे, रोडगे बनवायसाठी एकदम मस्त असे मळून म्हणजे
हे करायसाठी, रेडी करायसाठी. एकदम दाबून दाबून. बाकी आता आपण पुढे गेल्यानंतर बाकीची प्रोसेस तुम्हाला पुढे सांगतो. ओम काय प्लॅन ऑफ ऍक्शन आहे? आता हे पाणी इकडे तळव घेतला जे काही जमत नाही, जे वेल्ले आहेत समजा ते झोपून ते कांदा कापणार लोक असतात. चूप रे, एकदम असली ओरिजिनल. असली असली आहे. इथं सडवू नका. आता आम्हाला रोडगे बनवण्यासाठी गौऱ्या पाहिजे तर लाकडं पाहिजे. आम्ही आता गौऱ्या कलेक्ट करतो. इथं यांचा फार्म चांगला आहे, फार्म हाऊस आहे यांचं. कोंबड्या वगैरे, मेथीचे झाडं, मेथी, हे जांभूळीचे झाडं, लय बड्या म्हणजे ह्याच कोंबड्या घ्यायच्या काय? ह्याच कोंबडीवर बेत करायचं काय असतं? काय म्हणतो बोलतो? पुरा भेल आहे ते. तिला वाटलं की आज बेत आमचा होणार आहे. कोंबड्यांमध्ये खॉप चला आपण आता गळा- सगळे भांडी वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो आता शेतामध्ये, जिथं आपण करणार आहे पार्टी. बरं चालते. एक नंबर झाला. फायनली जागा झाली का फिक्स? तर सुधीर भाऊच्या गावात आल्यानंतर आम्हाला थोडी प्लेस भेटणं डिफिकल्ट झालं होतं. तर हे जे तुम्हाला दिसत आहे सुधीर भाऊचं शेत आहे, पण इथं जसं आम्हाला जसं प्लेस पाहिजे होती बसायसाठी तशी प्लेस काही भेटत नव्हती. पण आमची नजर या जागेवर पडली. जशी पडली ती प्लेस बनवून टाकली. सभा करणं चालू आहे. इथं काय करणार आहे? आता इथं आमची चूल वगैरे सेटअप असणार आहे आणि इथं आम्ही आता भाजी वगैरे बनवणार आहे. हा काय सुरू आहे? पहिली आता चूल पेटावं लागते. हे इथं आणलं येणं जमा करून. आता या इकडे चूल कशी पेटावं लागते हे दाखवतो तुम्हाला. डेमो डेमो हे आपली लाईनी चूल जी आहे की याच्यात वरण भात होणार आहे. पहिले तर एकदा पारंपरिक चूल बघा. नंतर इकडची चूल आहे इकडची, याच्यात मेन भांडाऱ्याची आलू वांग्याची भाजी होणार आहे. आणि ते रोडगेचं तर पाहिलंच तुम्ही सेटअप. 7 जण आपण पुऱ्या गावाला भारी दिसू राहिलो इथं. आणि आम्ही थोडं चिल मारणं चालू झालं. आणि ह्या डिकॅथलॉनच्या चेअर आणल्या भावा कुठे आहेत? खूपच मारासाठी खूपच आरामदायक, खूप आरामदायी आहे. एवढ्या तर सध्याच्या परिस्थितीला 1 लाखाची चेअर आहे. एवढ्या कम्फर्टेबल चेअर एकदम 2x2 सेमी स्लीपर. कपिल तू काय करत आहे रे? तू काय करत आहे? हे तळो टाक्यासाठी याच्यावर कांदा लसण कापणं सगळं रोडगे बनवणं सगळं अति करणार. तर हे सफा केलं त्याच्यासाठी. कोण किती सफा केलं? खूप गांड लागली म्हणा, पण मजा येते. हा, वर्थ आहे एनर्जी स्पेंड करणं याच्यासाठी. चला घ्या चला. आता वाटून राहिला थोडा भंडारा चालू झाला. आहे की नाही? सिंगलच आहे तू? सिंगलच आहे तू. मध्ये घुसून मारायचं. ओमन राम तुम्ही काय खड्डा करताय? ऍक्च्युली जे विदर्भ स्टाईलची रोडगे आहेत ना त्यासाठी हे माती काढून ज्या गौऱ्या असतात त्या पेटून त्याच्यानंतर गौऱ्या ते रोडगे भाजावं लागतात. त्यासाठी गड्डा झालो आहे. आणि आमचं फावलं नव्हतं. आमचे हत्यार आहेत आमचे आज हत्यार. रिसोर्सेस नव्हते, हे आम्ही बनवले. सोडतेच नाही ते गोट्यावरच इथं ओपन सोडण्याला एक आहेच का? मला तेच नाही. माहित नाही ना काय पाहिजे ते. इथे गौऱ्या शेट झाल्या आहेत रोडग्यांसाठी. मनोज आणि सुधीर भाऊनी अतिशय मेहनत करून आणलंय. तर मी मनोज, मी प्रॉपर अकोटचा या पोट्टीच्या संघच. तर आता आपण इथं आळं बनवलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला रोडगे शेकायचे आहेत. तर आता आपण सर्वात पहिला काय करू, हे जे आणलेल्या गौऱ्या आहेत ह्या पेटवून घेऊ, जेणेकरून त्या आहारात आपण जेव्हा हे टाकू आपले रोडगे ते असे व्यवस्थित प्रमाणे शिजून येतील. तर आता चालू करू आपण कामाला. भेटलं का रे? येस. आपण तिकडून पाणी भरून आणेपर्यंत इकडे अमित भाऊ ना मस्त चूल पेटवली आपण बघू शकता एकदम. आणि त्याच्यावर आपलं वरण स्टार्ट झालं आहे बनायचं.
जिरे लागते का ते? बस झालं. डाळबट्टी टाकतात मला नाही माहिती. अमित भाऊ ते बियर येऊ लागली त्यात बाजूला. नकुल भाऊ त्यांचं प्रेम आहे. टाका पाणी टाक आता कपिल प्लीज एक्सप्लेन. आता रोडगेसाठी ह्या चकोल्या बनवून राहिलो आम्ही. ह्या चकोल्या एकावर एक अशा मांडा लागतात. ही कशा लाईना करून हा एक बॉल बनवावा लागते, त्याला रोडगे म्हणतात. रोडगा कसा बनवायचा हे असं जी सगळ्यात मोठी खालची जी असते ना त्याला पण तेल लावायचं. त्याच्यावरती त्याच्यापेक्षा लहान त्याला पण तेल लावायचं. त्याच्यावर याच्यापेक्षा लहान अजून बनव एक याच्यापेक्षा लहान त्याला तेल लावायचं. नंतर याच्यापेक्षा लहान लहान अशी किती लेअर चालतात? 2 3 5 4? आहे की असं काही फॉर्म्युला काय स्टँडर्ड काही नाही आहे. मग असं घेतलं कमच कम 4-5 की असं करत कमळ बनवायचं. असं जो आहे बॉल बनवायचा. हा असा बॉल बनवा लागतो. पहिले गोबीचं फुल, गोबीच्या फुलापासून म्हणजे ते अलग अलग लेअर बनवून जातात. अलग अलग लेअर बनतात. हा एक रोडगा झाला आता. हा आता एक रोडगा झाला. असे आपले रोडगी बनवायचे. भातच बनतात. झाला का रेडी की काही अजून प्रोसेस? आज असतात ना हे असे काटाचे दिसून राहिले. याचा शेप मध का प्रमाण होतो. काट दिसला नाही पाहिजे म्हणजे उरले नाही पाहिजे. बरोबर उरला तर मग त्याच्या आतमध्ये समजा ते धुपड जाते. बरोबर. त्यानं आपल्याला कॉल याला हे असं रेडी. शो इन द कॅमेरा. असा रोडगा रेडी झाला. ओके. आणि हा जातो मग इस्तो मध्ये. इस्तो मध्ये. ओके इस्तूत गेला तर त्याचा बनायची प्रक्रिया चालू आहे. थँक्यू. मी प्रॉपर संभाजीनगरचा आहे. आमच्याकडे रोडगे बनायची प्रोसेस वेगळी आहे. तर आता ही जी प्रोसेस बघतोय ते बघताना खूपच भारी वाटतंय. आता बनल्यानंतरची टेस्टसाठी इंटरेस्टेड आहे कसं आहे फक्त. आता हे बनवताना तर खूपच भारी दिसतंय. आणि हे आलेले आहेत, आपण बघू शकता पाणी घेऊन आले आहेत. मनोज पण खूप अशी मेहनत करून आला आहे. हे शेतात जुगाड लावला आम्ही आणि महेश पाण्याचा जुगाड. इकडे मागच नदी पण आहे, पण आम्हाला नदीत एंट्री नाही भेटली. वी कांट गेट ऍक्सेस. आम्ही पाणी भरून आणेपर्यंत ओमप्रकाशने इथं 9 रोडग्यांची मस्त रांग सजवली आहे. हे रोडगे बघून घ्या इकडे. एकदम लुक दाखव बाबा लोकांना. क्लोज लुक बघू शकता तुम्ही. आणि दावा काय म्हणतात त्याला, ऑन द इन प्रोग्रेस आहे. इन प्रोग्रेस आहे दावा. तिकीट आहे. कपिलचा एक्सपिरियन्स याच्यात भरपूर आहे कापण्या वगैरे. कपिल काय करत आहे, काय स्ट्रॅटर्जी आहे तुझी? पहिले मी कसा हॉटेलीत हे काप्यासाठीच राहायचं. तू बालपणी बालमजुरी केलेली आहे मी. त्याच एक्सपिरियन्स ना आता किती वांगे लागणार आहेत हे मी जज करून ते बनवणार आहोत. भाजीचा मसाला म्हणजे जो लागते भाजीसाठी तो मी कापकूप करणार आहोत. मग आपले आचारी ते फोडणी मारून भाजी बनवणार. हे तुम्ही जेवढी जमीन पाहून राहिले, हे नदी खालची, ही समोरची, जिथपर्यंत तुमची नजर जाते ते जमीन फक्त या माणसाची आहे. काय म्हणू शकता तुम्ही? ऑल वावर इज आवर. ते काढून टाकायचं तसं. ओम प्लीज एक्सप्लेन. ही खूप रोडगे रिस्की असे प्रोसेस. शेका लागतात. खूप रिस्की प्रोसेस ही. ते चालतं. हे असे भाजले जातात रोडगे. आणि जळले नाही पाहिजे. ते इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. काय कर त्याच्यावर पलटून दे, त्याला झाकून दे. मी सांगतो. हे रोडगे अमित भाऊ शेकल्याशिवाय झाकता येत नाही नाही नाही, जे पूर्ण जळले असन तर. ओमप्रकाश एक्सप्लेन. चमच्याच्या शक्ती जगायला दिसतो. आता आपण वरून शेकून घेतले रोडगे. हे बाय असे वरून शेकले गेले आहेत. आता हे आरात दाबा लागतात खाली. हे बघ खालचं पेटलं नाही का? आता ते जे त्याचं काय टेन्शन घेऊ, तिथं पेटणार होता भावा.
मीट द न्यू मेंबर ऑफ आवर टीम, द भांडे घाशा. हा जो पोरगा दिसत आहे ना तुम्हाला चष्मा आला, हा टीम मधला भांडे घाशा आहे. एकदम एक्सपर्ट लेवलची भांडे घास. इथं आंघोळ केली तरी काय प्रॉब्लेम, पाणी देखील नाही. तुझा नंबर दाखव रे, काय आहे बघू दे मला. याचा नंबर 1 आहे, KL राहुलचा नंबर आहे याचा. पण ना याले बॉलिंग जमे, ना याले बॅटिंग जमे, आणि फिल्डिंग तुम्ही तर याच्या थ्रोवून पोहोचू शकता. KL राहुलचा नंबर घेतला आहे ना. काय म्हणसान मनोज, आज तुम्ही 2 कॅच आपलं काय म्हणसान महेश, तुम्ही आज माझ्या बॉलवर कॅच सोडली, मला खूप शिवाय द्यायची इच्छा झाली. ॲटमॉस्फिअर जरा चुकीचं होतं, त्याच्यामुळे मला ते दिसायला जरा प्रॉब्लेम होता. पण तुमच्याकडे 2 कॅच आल्या होत्या, त्यापैकी एक तरी मी एक्सपेक्ट करत होतो की तुम्ही पकडणार आणि मला काही पॉइंट्स मिळतील. एक मी देवाला दिली होती आणि एक अच्छा. मी ती स्वतः पकडणार होतो, पण ते ॲटमॉस्फिअर मुळे मला ती दिसली नाही, त्याच्यामुळे ती ब्लर झाली. कॉमेंट्री कर. रोडगे झाले का? आता हे रोडगे झाले, आता हा जो आर असते ना, नकुल सिंग, हा रोडगे झाले का? भाजीचं ते हो हो. हो माया ते स्नॅपचॅटेल धंदे बंद करणं साहायचे. पोरगी आहेस काय? दुसऱ्या कामात आहे. मला डाळ स्टोअर करतो. जमून नाही राहिलं तुला. हळू रे, दाबून कर ना ते असं. हा तसं दाब. डाळ गळायची, तुला गळायची. तिकडे लय यार आहे. हे जे कच्चे आहेत की नाही, अर्ध्या कच्च्या आणि विषय झाला पाहिजे आपला. त्याला आपण हवा मारू, तुम्ही टाका पेटतं. त्यावरनं हवा मारून पेटवायचे. इकडे अमित भाऊ आपली कंटिन्यू मेहनत करत आहेत. दाल बनवून रेडी आहे त्यांची. हा त्यांचा चालला आहे आता राईस. अतिशय परिश्रमी, रात्री 1 वाजता झोपून सकाळी मॅचला आणि परत तिकडे. आज परिश्रम ही जीवन की सफलता है. या महिन्याचे मॅन ऑफ द मंथ डिझर्व करतात. मॅन ऑफ द मंथचे नॉमिनेशन वाले पहिले कॅन्डिडेट. यांनी गेल्या 3 मॅचमध्ये 2 फिफ्ट्या आणि एका ओव्हरमध्ये 24 रन मारून आपला पराक्रम गाजवून दाखवलेला आहे. कॅप्टनच्या विश्वासावर उतरलेले आहेत ते. अमित भाऊनं भाजी स्टार्ट केली आहे. अमित भाऊ थोडंसं एक्सप्लेन करा. आलू वांग्याची भाजी सुरू केली आहे. आता जस्ट आपण याच्यामध्ये जिरा, थोडासा कांदा बारीक केलेला तो टाकला आहे. आता थोडं कांद्याला लालसरपणा थोडा येईपर्यंत थोडं होऊ द्यायचं. हे लोक अर्धा घंटा आली येऊन नव्हते राहिले, आता आले. आम्हाला खूप वेळ झाले, पाण्याची गरज होती. हे आले आहेत, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आता थोडा अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. अद्रक लसणाचा पेस्ट थोडा होऊ द्यायचा याच्यामध्ये तेलामध्ये. आता अद्रक लसणाचा पेस्ट झाल्यानंतर हा सवानाचा सिक्रेट मसाला आहे. तुमच्या सवाना क्रिकेट टीमचा सिक्रेट मसाला आहे का? सवाना क्रिकेट टीमचा हा सिक्रेट मसाला आहे. तुम्ही कोणाला सांगत नसता का याची रेसिपी? ही रेसिपी फक्त जे सवाना क्रिकेटचे प्लेयर आहे त्यांना माहिती आहे, बाकी अदर कोणाला माहिती नाही आहे ही रेसिपी. कपिल, तुला काय वाटतं या मसाल्याबद्दल? ती रेसिपी आम्हाला माहित आहे, पण आम्ही ती दुसऱ्याला समजा सांगितली तर त्याची अवकात नाही आहे ते समजून घ्यायची. अच्छा, कारण की आम्ही लय रग्गल माणसं. बरं, ते का म्हणणं हे बरोबर आहे. बनवून द्या. ह्या मसाल्याला थोडं ऑइल असं वर येतपर्यंत थोडं शिजू द्यायचं याला. आणि त्यानंतर मग बाकी जे मसाले आहे मग ते मी सांगतोच तुम्हाला नंतर. आता थोडी हिरवी मिरची यामध्ये सोडत आहोत आपण. आता याच्यामध्ये आपण टमाटर सोडणार आहे.
गळे दाखवायला सुरू केली. कपिल तू सगळं हे चिरलं का? सगळं Contract पूर्ण तुझ्याकडे झालं होतं आता. सगळं जो कॉन्ट्रॅक्ट होता तो पुरा झाला. आता जो सलादचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो बाकी आहे फक्त. आता पहिलं नदीवर जाऊ आम्ही. नदीवर जरासे हातपाय धुऊ. ज्याला फिरणं येते तो फिरीन. मग वापस आल्यावर आम्ही कडकपैकी जेवण करू. आता यामध्ये आपण धनिया पावडर, लाल मिर्च, हळद पावडर, मीठ हे सोडणार आहे. काय सिक्रेट मसाले पण आहे. सिक्रेट मसाले ऑलरेडी गेले आता त्यात. आम्ही ते देवाघरला गेलतो ना, ते मटणाचा रस्ता उरला होता. सकाळी मला एवढी भूक लागली तर रस्ताच पिऊन टाकला डायरेक्ट. तू सकाळ हा एकदम सिक्रेट मसाला आहे, दाखवून दे. हा टॉप सिक्रेट मसाला आहे. विदर्भ स्पेशल. हा सवानावाल्यांना पण माहित नाही. हा आलू बोंडाचा मसाला का? हे तुमच्या याचं नाव सांगा, आपल्या शॉपचं नाव सांगा तुमचं. काय विकता तुम्ही? तुमचं प्रमोशन करा. माझ्या शॉपचं नाव पातोडीवाला कोथिंबीर वडीवाला आहे. एकदा visit करा. बाईफ रोड, वाघोली, पुणे इथे शॉप आहे हे. आणि आमच्याकडे विविध प्रकारचे स्नॅक्स आहे, ज्यामध्ये समोसा, कोथिंबीर वडी, आलू बोंडा, तर्री पोहा, कचोरी असे विविध प्रकारचे आयटम आहे. मूग पकोडा, मूग वडा. आणि तुम्ही म्हणजे एक कशा टाईपमध्ये बनवतात, विदर्भियन स्टाईल, ते पण तर सांगा थोडं. म्हणजे ते आपली अट्रॅक्ट होऊन जाणार ना विदर्भावाली. हे जे आपल्याकडे जे असतात हे सगळं विदर्भ स्टाईल आहे. कारण तुम्ही म्हणजे मूळ तुम्हाला नागपूरचे आहे. विदर्भ- हा येस येस. तर सगळं आपल्याकडे विदर्भ स्टाईलचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं रस्सा जो प्रकार आहे विदर्भामध्ये जो मिळतो समोस्यासोबत, आलू बोंड्यासोबत, तो पण मिळणार तुम्हाला. कपिल तू यांच्या अरे हे याच्यावर सांगायचं गेला असं होता. हां मी गेलो होतो. पण हे बघा द वायब्रंट हे स्पॉन्सर्ड आहे आपल्या चॅनल थ्रू. आणि काय म्हणतात यांचा रिव्ह्यू सांगतो. हा रिव्ह्यू सांगतो मी. आपल्या इकडे जे कचोरी दही खटरी टाकून भेटते, शेव टाकून भेटते, खतरनाकवाली कांदा टाकून भेटते, सेम टेस्ट आहे आपल्या इकडची. समोसा दही खटरी सेम टेस्ट. म्हणजे जे आपण आपल्या अकोल्यात खातो, नागपुरात खातो, समजा अकोटात खातो, सेम डिक्टो एकदम टेस्ट जशीच्या तशीच आहे. तर तुम्ही व्हिजिट करा यांच्या दुकानात, तुम्हाला मजा येऊन जाईल एकदम. अमित भाऊ इकडे सांगा आता. मी आता आलू वांगा टाकत आहे मसाल्यामध्ये. हे जे पाणी आहे ते महेश पिणार आहे नंतर. महेश पुणे दाखवतो हा, महेश. से आहे महेश. डॉलीचा भाऊ आहे म्हणा. रात बनली आता, रात बनली त्याची. फार मेहनतीच काम आहे ना अमित भाऊ. खूप मेहनतीचं काम आहे. कष्ट सगळं असतात त्याच्यात. कष्ट तर सगळेच घेतात, पण चव यासाठी प्रेम टाका लागते तिथे. आणि ते सुधीर भाऊचा काय डायलॉग होता, वावर पावर तो आला. वावर इज ऑफ द पॉवर. पण बनवणारा आहे का नाही? ओम तुझं काय स्टेटस आहे? बस 20 मिनिटामध्ये माझे रोडगे रेडी आहेत खायला. बस पहिले आणि चालू. हा तर आता आपण जे रोडग्यांवरती आर टाकला होता त्याच्यामुळे आता वरची साईड झालेली आहे. आता आपल्याला पलटी मारायची आहे. आणि 20 मिनिटं झाले की आपले रोडगे खतम. तर पलटी कशी मारायची? हा रोडगा घ्यायचा, हा इथंच पलटी मारायचा, हा काढायचा, हा इथंच पलटी मारायचा. जरा रिस्की काम आहे. जरा भयानक रिस्की काम आहे. कारण की आंडू मांडू लोकांनी करावं पण नाही. टेम्परेचर टेम्परेचर 450 डिग्री सेल्सिअस लावाराच एवढं टेम्परेचर आहे. झाला आता ते. आम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्या आतमधलं खा लागते बरोबर मस्त. खावं लागते त्याच्याबरोबर. वरचं नाही खायचं ना. वरचं पण खाऊ शकता. खायची मजा आहे तुम्ही बाबा. म्हणजे पान तुम्हाला जे आवडीन ते. आता प्रत्येकाची पॅटर्न अलग अलग आहेत. कोणाला अंदरचं नरम आवडते, कोणाला बाहेरचं कडक आवडते. बाहेरचं कडक झालेलं असते. याचं काढ. आवडलं ते रे, हा इथं एका इकडं सगळं. काय मनोज काय प्रोसेस सुरू आहे? आता प्रोसेस चालू, आपले रोडगे बनवून झालेले आहे. आता आपण ते आरात बाहेर काढले. आता जी काही माती वगैरे त्यात गेलेली आहे ती आपण काढून टाकणार आहे. क्लीन करून राहिलो इन शॉर्ट. आणि आपला जो रोडगा आपण बनवत होतो इट्स लुक लाईक दिस. जस्ट लुकिंग लाईक वाव. यस, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि हा गरम असा आहे. राम शेवटचे 3 बाकी आहे.
आता खाण्यासाठी रेडी रेडी टू गो. रेडी टू गो. जेवण रेडी आहे आणि भूक पण लागलेली आहे, पण सगळ्यांना जायचं आहे आंघोळीला नदीवर. सो आल्यानंतर जेवण करू. ओमप्रकाश सलादची तयारी चालू आहे का नकुल? आता बर. सलाद करतो मस्त, टमाटर मेथीची मुळा वगैरे टाकून, म्हणजे कसं जेवायला बसायला बोला. ready. समजलं का मी तुले? रिप्लाय केला रिप्ले बी दिला नाही. एकटा अल्लाच्या बंधनाने हातात आपली सलाद इज रेडी भाई. मस्त काय काय मेथी, हिरवा कांदा, टमाटर, वाळला कांदा, गाजर, काकडी. हा हा किती होते रे? विषय खाल्ला. 11 होते. 11. 10. 10 झालेत की. हा मग 10 चला घ्या. 11 कसं चेक करतोय? 11 होत्या. नाही 10. राहिला मी शोधून आले त्यात 11 होते. घरचं तो गाव बस को पे. आम्हाला तुपले लागते बरं. हा म्हणलं. हा राईस रामा थोडं मीठ एक ठेवा. ड्रोन दे रे मित्र. हे डाळ आणि हे यो माल आलू वांगीची एकदम तर्रीबास विदर्भ स्टाईल भाजी. अरा कसलं भारी ना भाई. चम्मच पाहिजे होता असा, म्हणजे तो हा चम्मच काय होईल हा, हे घे रे. वरणामध्ये गेला तर एकदा तेल वरण तेल घेतला लागेल ना, त्याला. एकदा वरण घेतल्यानंतर तो चमचा चला घ्या रे रोडगे एक एक द्या. अय, अमित भाऊ हे आहे ना तुम्ही, हे तुम्ही असं स्वतःसाठी घ्या आणि पाच पाच द पार्सल. ठीक आहे. ओके. म्हणून ते रोटी देऊन दे म्हणतो. आम्ही तो माईक ताटात होऊन जाऊ देता. त्या प्लेटवर ठेव रोटी. हे प्लेट इथे ठेव. हा ठेव माझ्या प्लेटमध्ये ठेव सध्याची. हे दुसरी प्लेट घेऊन वाटलं हे ठेव रोटी. अर्धा अर्धा फोडा फोडा रोडगा आता कसा झालेला आहे ना, हा रोडगा असा फोडायचा. अर्धा अर्धा ठेवायचा म्हणजे थंड होईल. हा रोडगा कसा झाला एकदम बढिया. एक सेकंड अमित भाऊ हा घ्या. अरे बापरे लय गरम आहे. हे ठेव तिथे ठेव. साला याच्यामध्ये तो पूर्ण मटनच वाटून राहिला. वाटर लवली टेस्ट. चला त्या वरणासाठी हे वरणासाठी घे रे पटापट. नाही बोला ना. बरोबर पकडा सुधीर भाऊ. दोघंच मिक्स करून घ्या आपलं. घेणार आहे थोडं. चम्मच कुठे आहे? त्याच्यावर चमचा होता ना. हा घ्या चला. ते मिक्स करून घ्या. तूप नकोल. तूप वळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. बोला गजानन महाराज की जय. सांगतो हा रोडगा कसा खा लागते. असा फोडायचा, हा असा चुरायचा, असा चुरला ही टाकायची भाजी त्याच्यात आणि थोडस टाकायचं वरून त्याचा करायचं आणि याला चुरायचं त्याचा करायला आणि चुरमा. खायचं. आता करून दाखवतो थोडस. त्याचा करायचा चुरमा. एक नंबर. सकाळपासूनची मेहनत रंग आली. कसा आहे सुधीर भाऊ? सहज खातोय रे. मस्त आहे. पावर पावर. गरम लय रे. बरं मस्त असं मजा आली त्याची खायची. ते टमाटर कुठे आहे रे?